नाव सांगता ओळख करून द्या. सर, मी सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुका रांजणी या गावातून आले आहे. माझे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यानंतर मी जवाहर नवोदय विद्यालय पलूस सांगली येथून 6वी ते 12वीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून मी 2019 साली सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. माझे 2021च्या कंबाईन एक्झाममधून स्टेट टॅक्स इन्स्पेक्टरपदी निवड झाली आहे आणि सध्या मी राज्यसेवाचा हा दुसरा अटेम्प्ट देत आहे. का प्रशासनामध्ये यावंसं वाटतं तुम्हाला? सर, प्रशासनात येण्याचं माझे प्रमुख कारण तर यातून एक जबाबदारीपूर्ण काम करायची संधी मिळेल आणि डायव्हर्सिफाईड प्लॅटफॉर्म मिळेल मला. आणि यासोबतच मला लोकांच्या दैनंदिन समस्यांसाठी एक सर्व्हिस थ्रू काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे मला जॉब सॅटिस्फॅक्शन राहील. त्यामुळे मला प्रशासनात यायचं आहे. लोकांचा फायदा काय होईल तुम्ही आले तर? सर, मी लोकांच्यासाठी मी डेडिकेशनने काम करेल सर. तुमचे नेतृत्व गुण आहे मला वाटतं? हो सर. कुठलं उदाहरण आहे? हो सर, मी 11th आणि 12thमध्ये असताना स्कूल कॅप्टन होते. सोबतच मी कॉलेजमध्ये व्हॉलीबॉल टीमची कॅप्टन होते, गर्ल्स टीमची. ओके. तुम्ही छंद कुठे? माझा छंद कथा आणि कादंबरी वाचनाचा आहे सर. कुठली वाचली तुझी कादंबरी? सर, मी इतक्यात महाश्वेता नावाची कादंबरी वाचली आहे. कोणाची आहे? सर, ती सुधा मूर्ती यांची आहे. काय विषय काय? त्याचा विषय अनुपमा नावाच्या या स्त्रीशी संबंधित आहे. तिच्या संघर्षातून आपल्याला स्वाभिमान, स्वावलंबन या गोष्टींचा बोध होतो. कथा आणि कादंबरीत काय फरक असतो? सर, असं म्हणता येईल की कथा ही त्याची लांबी कमी असते. आपण एका बैठकीत संपवू शकतो कथा, किंवा त्याचा एक विषय एकच असू शकतो. परंतु कादंबरी ही मोठ्या स्वरूपात एक मोठी कथाच, पण त्यामध्ये उपकथा असू शकतात. लांबी मोठी असते आणि आपल्याला अनेक बैठकांची गरज आहे ते संपवण्यासाठी. अच्छा. अनुवादित वाचते का तुम्ही? हो, अनुवादित वाचते. उमा कुलकर्णी यांनी केली आहे. अच्छा. उमा कुलकर्णी बाकीचे कुठे अनुवाद केलेत का? सर, सध्या लक्षात येत नाही. डॉलर बहू नावाची अजून एक कादंबरी आहे. सुधामूर्ती? हां. आणि ते एस एल भैरप्पांच्या कादंबऱ्या आहे, ट्रान्सलेट वाचल्या तुम्ही? नाही सर. नाही. तुमचं सुधामूर्तीच मला आवडतात. म्हणजे अजून कोण आवडतात? अजून मराठीमध्ये मी वि स खांडेकरांच्या वाचल्या आहेत. सोबत रणजित देसाई यांचे 1-2 वाचले आहेत. शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही वाचली आहे. वपू काळेंचे 1 वाचलं आहे. अशा. तुम्ही जॉईन करणार का? हो सर, सध्या तरी करणार आहे. टॅक्स अँड ड्युटीमध्ये काय फरक असतो माहिती आहे? नाही सर. ओके. व्हॅट आणि जीएसटी काय फरक आहे? सर, व्हॅट ही कर लागू करण्याची पद्धत आहे. ते आपण वेगवेगळ्या टप्प्यांवरती मूल्यवर्धनावरती जो टॅक्स आपण कलेक्ट करतो, ही पद्धत म्हणजे व्हॅट. आणि आपला GST हा कराचा प्रकार आहे. आणि GST हा अंतिम पुरवठा किंवा जिथे विक्री, खरेदी या सगळ्या पुरवठा या स्टेपला लागू होतो GST. ओके. मग व्हॅट आता GST मध्ये आहे इन्क्लूड? हो, GST हा व्हॅट पद्धतीने आकारला जातो. ओके. डायरेक्ट टॅक्स आपण व्हॅट पद्धतीने का नाही घेत? सर, डायरेक्ट टॅक्स हा ज्या व्यक्तीवरती कराचा भार पडतोय तोच भरतोय. त्यामुळे तिथे मूल्यवर्धन अशी संकल्पना येत नाही. GST मध्ये पण आपण एखादी वस्तू विकत घेतो, रेस्टॉरंटमध्ये जेवतो, GST असतं, डायरेक्ट झालं की? सर, ती GST त्यामध्ये ती आपण वस्तू विकत घेण्याप्रमाणे त्याच्या मागे जे उत्पादन किंवा इतर गोष्टी आहेत तो ते दुकानदार खर्च करतो आणि त्यानंतर ती आपल्यापर्यंत येते. मग ती असं म्हणू शकतो की ती इनडायरेक्ट टॅक्सचं एक स्वरूप आहे. ओके. ओके. हे डांबरी रस्ते चांगले की सिमेंटचे रस्ते चांगले, तुम्हाला काय वाटतं? सर, छोट्या प्रमाणात पाहायला गेलं तर सिमेंटचे, परंतु आपल्याला राज्यमार्ग किंवा मोठे यांच्यासाठी तर डांबरी रस्तेच चांगले आहेत. पण मग महामार्ग उलट सरकार सिमेंटचे करते. सॉरी सर, याबद्दल मी माहिती नाही घेतली. रनवे असतात एअरपोर्टला, ते कोणते असतात, डांबरी असतात की सिमेंटचे असतात? सॉरी सर, एक्झॅक्ट तरी माहिती नाही मला. मूवीज वगैरेमध्ये बघून तर ते सिमेंटचे असतात हे पाहिलं होतं. हां. ओके. शहरांमध्ये हल्ली पूर फार येतात. हो सर, शहरांमध्ये पूर येण्याचं प्रमुख कारण अनियोजित वाढ आहे. त्यामध्ये मग जे ड्रेनेजचे एक्झॅक्ट लाईन्स आहेत त्याच्यावरून कॉन्क्रिटीकरण केलं गेलं आहे आणि यासोबतच नदीपात्रांपर्यंत अतिक्रमण झालं आहे.
सध्या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये असं कुठला मोठा प्रकल्प भारत सरकारने केल्याचं मला माहिती आहे का? चांगला प्रकल्प की जो वेगळा प्रयोग आहे? सर राज्य सरकारचा समृद्धी महामार्ग सध्या लक्षात येत आहे माझ्या. त्यात काय वेगळं पण काय आहे का? हो सर, एकूणच प्रकल्पामध्ये आपण काही पॅसेजेस किंवा काही ग्रीनवेज ठेवतोय. सॉरी सर, एक्झॅक्ट डिटेल्स मला लक्षात येत नाही. ग्रीन कॉरिडॉर काय असतात? ग्रीन कॉरिडॉर आपण एखाद्या महामार्गावरून वन्यजीवांना पास होण्यासाठी आपण त्यांच्यासाठी जागा अवेलेबल करून देतोय. ग्रीन वे काय असतात? सर मला हेच म्हणायचं होतं. तेच म्हणायचं होतं. आधीपासून सगळ्यात हायवेला पूर्वीपासूनच केलं जातं. हो सर, समृद्धी महामार्गामध्ये आपण काही कृषी सेंटर्स बनवतोय आणि यासोबतच टुरिझम क्षेत्रांना कनेक्ट करून घेऊन जातोय. हे काही वेगळे वैशिष्ट्य. तसं वळवून दुसरीकडे नेऊन तसं हे केलंय की सरळ आहे तो? सरळ आहे. काही एक्सप्रेसवेज कनेक्ट केले आहेत. हां. का तशी लांबी त्याचं फीचर आहे? हो सर, पूर्व पश्चिम भागाला एवढा मोठ्या प्रमाणात जोडणारा हा मोठा प्रकल्प आहे. पलूसमध्ये बायो इन्स्टिट्यूट आहे का? सध्या माहिती नाही सर. पलूस हे वाईनचं मुख्य केंद्र आहे? नाही सर, याबद्दल आयडिया नाही मला. द्राक्षांचं मुख्य केंद्र आहे? द्राक्ष आहेत. तासगाव पलूस हा पट्टा आहे द्राक्षांसाठी. त्याचे बियाणे कसे बनवतात? द्राक्षांवरती प्रक्रिया म्हणजे वाळवून किंवा पुढची प्रक्रिया करून बनवल्या जातात. अच्छा. काय या भागातच हा उद्योग आवडलाय? सर एक्झॅक्ट रिझन्स मला माहिती नाहीत. ओके. हळदीचा व्यवसाय काय आहे? काय वाढलाय सांगलीमध्ये? सर याला काही पूर्वीची काही पार्श्वभूमी आहे, ज्यामध्ये महत्त्वाचं एक कारण आहे की नदीच्या खोऱ्याच्या भागात पेव अशी नैसर्गिक साठवण पद्धत अवेलेबल झाली आणि मग तिथून सुरुवात झाली. मग पुढे चांगलं मार्केट अवेलेबल झालं आणि त्या पेवामध्ये साठवल्यामुळं हळदीला एक नैसर्गिक गुणधर्म यायला लागला. मग त्याची मार्केट व्हॅल्यू पण वाढली. मग अशा प्रकारे नाही सर, ते कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये जे तिथली जी स्पेसिफिक माती आहे, जसं हरिपूर या गावात सर्वात जास्त पेव आहेत, तर तशा प्रकारच्या मातीमध्ये करता येईल. इतर ठिकाणी तेवढा गुणधर्मात तर नाही होणार. मग भिडे गुरुजी पण सांगलीमधलेच ना? हो सर. काय करतात ते? त्यांचं सामाजिक क्षेत्राशी संबंधित आहे. कोणती संस्था त्यांची? नाही माहिती सर. अच्छा. का ते वादग्रस्त का असतात नेहमी? त्यांच्या वक्तव्यांमुळे असतात ते. एक्झॅक्ट डिटेल्स नाही माहिती सर. सांगली आणि कर्नाटक यांचं सध्या काहीतरी चर्चा चालली होती. हो सर. सध्या कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमावादाबाबत जे सीमेवरती गावे आहेत, कवटेमहांकाळ, जत या भागातील, तर काही गावांची मागणी होती की त्यांना कर्नाटकात विलीन व्हायचं आहे. जतमधलं असं काही विशिष्ट घडलं होती घटना आणि म्हणून त्यातनं असं काय झालं या पाणी संदर्भात वगैरे? नाही सर, आठवत नाही याबद्दल. ओके. सांगलीमधलं एक मोठ्या प्रमाणात लोक ते सोन्याचं गळी काम करतात, आठवत माहिती का तुम्हाला? नाही सर. तुमचं शिक्षण पुण्यात वगैरे झालं का? नाही सर, नवोदयमध्येच झालं आहे. हो. इन्शुरन्सचा बीड पॅटर्न काय माहिती का तुम्हाला? नाही सर. बरं, सेंट्रल डॅशबोर्ड सिस्टम काय माहिती? नाही माहिती नाही. बरं, मित्र माहिती तुम्हाला? हो. काय? नीती आयोगाच्या धर्तीवर सध्या महाराष्ट्र राज्याने ही संस्था राज्याच्या नियोजनासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. ओके. महिलांच्या सुरक्षेसाठी एखादं ॲप तुम्हाला माहिती आहे? हो सर, महिलांशी संबंधित एक विथ यू ॲप आहे, दुसरं सेफ्टी पिन ॲप. ओके. तुम्ही वापरता? सध्या तरी नाही आहे माझ्याकडे. मी याच्या आधी इन्स्टॉल केलं होतं. ओके. काय फायदा का त्याचा? मी फीचर्स बघण्यासाठीच केलं होतं, असं यूज तर नाही केलं. अच्छा. एखाद्या ठिकाणी जाण्याआधी त्या लोकेशनचं जर आपण टाकलं तर मग तिथल्या आजूबाजूच्या गोष्टी किती सेफ आहेत वगैरे या डिटेल्स कळतात आणि 5 मिनिट आधी आपला एखादा जवळच्या आपण त्यामध्ये नंबर्स फीड करू शकतो, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट्स. जर काही असेल आपण त्या ॲपचं बटन प्रेस केलं तर त्यांना ऑटोमॅटिक मेसेजेस जातात त्याच्या थ्रू.
की महिलांना नाईट शिफ्ट दिली पाहिजे का? हो सर, देऊ शकतो. पण मग त्यात गुन्हे वाढत आहेत, सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतोय. हो सर, सुरक्षेचा प्रश्न वाढतोय, पण त्याच्यासाठी सध्या एक पुणे पोलिसांचा बडी कॉप म्हणून IT सेक्टरमधल्या महिलांच्या नाईट शिफ्टसाठी आहे. तर तसे उपक्रम आपण वाढवू शकतो आणि महिलांना हे असे टेक्नॉलॉजिकल ॲप्स पण वापरायला प्रोत्साहित करू शकतो. महिलांच्या प्रवेशामुळे प्रशासनातला भ्रष्टाचार कमी होतो का? सॉरी सर, मला क्वेश्चन लक्षात नाही. महिला प्रशासनात आल्यामुळे भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी होतं का? सर, मला वाटतं भ्रष्टाचार हा कोणत्याही एका जेंडरशी संबंधित वाढेल किंवा कमी होईल असं न म्हणता आपण प्रशासनामध्ये महिलांचं प्रमाण वाढवलं पाहिजे का? हो सर, नक्कीच वाढवलं पाहिजे. वाढवलं पाहिजे कारण आपल्याला एकतर सर्वसमावेशक विकास करायचा आहे, तर यासाठी महिला आवश्यकच आहेत. यासोबतच आपल्या अनेक योजना स्कीम्स या जेव्हा आपण दुर्बल घटकातील महिलांना टार्गेट करतोय तेव्हा महिलांचा एकतर दृष्टिकोन मिळतोय आपल्याला योजना इम्प्लिमेंटेशनमध्ये. त्यामुळे यासोबतच मग आणि असंही म्हणू शकतो की काही संवेदनशील काही केसेस आल्या तर महिलांना हँडल करायला आपण प्रोत्साहित करू शकतो की एखादी महिला पीडित आहे तर ती महिला ऑफिसरजवळ तिचं म्हणणं जास्त व्यवस्थित मांडू शकेल. महिलांना आरक्षणाची गरज आहे का? हो सर, आहे. कशासाठी? सर, आजही अनेक अशा महिला आहेत दुर्बल घटकांमध्ये ज्यांच्यापर्यंत विकास अजून पोहोचलेला नाही आहे. तर त्यांना प्रवाहात आणण्यासाठी आज पण महिलांना आरक्षणाची गरज आहे. महाराष्ट्रापुढच्या 3 प्रमुख समस्या तुम्हाला सांगतात की? हो सर, महाराष्ट्रापुढे एकतर प्रादेशिक असमतोलाची समस्या आहे, याशिवाय शेतकरी आत्महत्या आहे आणि अलीकडे आत्महत्येचं प्रमाण वाढलं होतं, तर ती एक समस्या आहे. शेतकऱ्यांमध्ये पण वाढलं होतं. ओव्हरऑल पण महाराष्ट्राचा नंबर वरती होता. बरोबर. एकंदरीत मोठ्या प्रमाणात म्हणजे गुन्ह्यांचं प्रमाण वाढले, तर महाराष्ट्रामध्ये गुन्हे का वाढले मोठ्या प्रमाणात मला काय वाटतं? सर, गुन्हे वाढण्याच्या मागे काही सोशल काही इकॉनॉमिकल फॅक्टर्स असू शकतात. जसं की वाढत्या विकासासोबत आपण असं म्हणू शकतो की सॉरी सर, मला वेगळं म्हणायचं की काही प्रमाणात बेरोजगारी किंवा हे असे घटक गुन्हेगारीला प्रोत्साहन देतात. गरिबी. हां. ओके. मग गरिबीवर मात केली तर गुन्हे थांबतील? इकॉनॉमिकल फॅक्टर्स तरी कमी होतील गुन्हेगारीशी संबंधित. ओके. नोटाचा फायदा होतोय का इलेक्शनमध्ये? सर, नोटा आल्यामुळे एकतर लोकांना त्यांचं ॲटलिस्ट म्हणणं समोर मांडण्यासाठी प्लॅटफॉर्म येतो की या उमेदवारांपैकी आम्हाला कोणी योग्य नाही वाटत आहे, तर पक्षांनी त्याचा विचार करून पुढच्या वेळी वेगळे उमेदवार. उदाहरण आहे की पक्षाने उमेदवार बदलले नोटा जास्त मतं पडल्यामुळे? याबाबत सर आयडिया नाही मला. अच्छा. रिमोट वोटिंग अलाउड केलं पाहिजे का? सर, आपण काही एक्सेप्शनल केसेसमध्ये करू शकतो वोटिंग. एक्सेप्शन म्हणजे काय? कुठले? जसं आता पोस्टल बॅलेट अलाउड आहे सर्व्हिस सेक्टरमधील जे आपल्या आउट ऑफ कंट्री किंवा आउट ऑफ स्टेट कामाला आहेत त्यांच्यासाठी, त्या बाबतीत करू शकतो. ओके. पोस्टल कोणाला आहे? पोस्टल वोट कोणाला अलाउड आहे? जसं की सध्या देशाच्या पातळीवर जे आर्मीमध्ये वगैरे आहेत ते किंवा मग स्टेट पोलीसमध्ये असणारे जे आउट ऑफ स्टेट काम करत आहेत ते आणि त्यांच्या पती पत्नी जे पण कोणी त्यांचे पार्टनर असेल त्यांना. असं कुठलं बिल सध्या आणलं पार्लमेंटमध्ये रिमोट वोटिंग संदर्भात? आयडिया नाही सर याबद्दल. ओके. शक्ती कायदा पास झालाय का? पास त्याच्याबद्दल सर ते विधेयक मांडलं गेलं होतं, पूर्ण पास झाले का याची मला कल्पना नाही. केला पाहिजे का पास? हो, नक्की केला पाहिजे. पण त्याच्याने गुन्हे कमी होतील का? सर, काही प्रमाणात तरी होऊ शकतात कारण गुन्हेगारांवरती वचक त्यामध्ये काही तरतुदी गंभीर गुन्ह्यांच्या स्वरूपात असतील गुन्हे तर फाशीपर्यंतची शिक्षा असण्याची तरतूद आहे. तर काहीतरी गुन्हेगार असतील जे या तरतुदीला घाबरून गुन्हा करताना एकदा विचार करतील. आमदारांचं नाव काय तुमचं? कवटेमहांकाळ तासगाव या भागात सुमनताई पाटील आहेत. खासदार? खासदार संजय काका पाटील. सांगलीला नाट्यपंडित का म्हणतात?
सर सांगली जिल्ह्यामध्ये विष्णुदास भावे यांनी पहिलं मराठी नाटक लिहिलं होतं, सीता स्वयंवर त्यासाठी बनवलं म्हणतात की अजून काही कारण आहे? होतं. यासोबतच मग इतर पण नाटककार आहेत, असे की कृष्णाजी खाडीलकर, गोविंद बल्लाळ देवल यांचं सुद्धा कार्य आहे अजून नाटक. कोण आहेत सगळी? या व्यतिरिक्त साहित्य सॉरी सर कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये? ठीक आहे. एक्सप्रेसवे आणि हायवे याच्यात काय फरक असतो? सर एक्सप्रेसवे सॉरी सर मला एक्झॅक्ट डिफरन्स नाही. समृद्धी हायवे आहे की एक्सप्रेसवे आहे? हायवे. अच्छा. आणि सोलापूरवरून पुण्यात आले आपण किंवा सांगलीवरून पुण्यात आले, हायवे आहेत की एक्सप्रेसवे आहेत? सॉरी सर मी उलटं सांगितलं. अच्छा. समृद्धी महामार्ग हा एक्सप्रेसवे आणि हे जे फीचर्स आहेत त्याचे? एक्सप्रेसवे का म्हणतात त्याला? सर आपण एक्सप्रेसवे एक तर ते विदाऊट ब्रेक आहे, कंटिन्यू आहेत आणि विदाउट ब्रेक म्हणजे त्यांना मध्ये मध्ये क्रॉसिंग्स नाही आहेत, म्हणजे एक्झॅक्ट हां क्रॉसिंग्स नाही आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग झालं ना तुमचं? हो. COEP पुण्यातनं? हो. सरांनी मग असे विचारलं की पुण्यात तुमचं शिक्षण झालंय का, तुम्ही नाही बोलले? शालेय शिक्षण म्हणायचं अच्छा. होतं, नवोदयमध्ये झालं. COEP पुण्यातनंच केलं? हो हो सिव्हिल इंजिनिअरिंग केलं ना? हो. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये महिलांचा समावेश कमी का असतो? सर याआधी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कमी होतं, अलीकडे तर वाढत आहे. आणि आधी कमी असण्याचं कारण हे होतं की सिव्हिल इंजिनिअरिंग हे प्रमुखतः बांधकामाशी किंवा या साईट वर्कशी रिलेटेड असतं, त्यामुळे काही प्रमाणात कुटुंबातून आणि म्हणजे महिलांमधून पण अशी मानसिकता असायची की मग हे साईट वर्कचं काम नको, त्यामुळे मग नसायच्या महिला. अच्छा. मला हे सांगू शकता का, जे बोगदे असतात आपले टनल, हो सर. मोस्ट ऑफ द टाइम सर्क्युलर किंवा कॅप्सूल शेपमध्ये असतात, ते अगदी असे स्क्वेअर नसतात. त्याची खोली आपली स्क्वेअर, काय कारण असेल त्याचं? नाही बघितलं माहिती. ना पण तुम्ही, सर्क्युलर असतात ते, हो सर. ते अगदी असे स्क्वेअर नसतात, काय कारण असेल? बनवू शकतो का आपण असे? असं जॉमेट्रिक आपल्याला हो सर. तर असं बनवू शकतो का आपण? सर ते सर्क्युलरच जास्त फिजिबल आहेत, का जॉमेट्रिक. बरं? सर मला एक्झॅक्ट रिझन तरी नाही माहिती त्याचं. तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालं? हो सर. समजा आपल्याला भूकंप प्रूफ म्हणजे अर्थक्वेक रेजिस्टन्स जर का बिल्डिंग बनवायची असेल, कुठली टेक्नॉलॉजी असते? सर बिल्डिंगच्या कंपोनंट्समध्ये शिअर वॉल्स, ब्रेसिंग कंपोनंट्स वाढवू शकतो, फाउंडेशनमध्ये बेअरिंग कंपोनंट्स टाकू शकतो आणि याशिवाय डॅम्पर्स वापरू शकतो. प्राचीन किंवा मध्ययुगीन भारतात असं काही आहेत का बिल्डिंग जो तुम्हाला माहिती त्याच्यावरती भूकंपाचा काहीही परिणाम झालेला नाही? नाही सर, नाही आठवत. अच्छा, हरकत नाही. ते बोलले शेतकरी आत्महत्या करतायत, आपल्याकडे एक मोठं कारण आहे किंवा एक मोठं प्रॉब्लेम आहे आपल्या समोरचा. का करतात शेतकरी आत्महत्या? सर शेतकरी आत्महत्येसाठी कर्जबाजारीपणा, यासोबत मग आपली मान्सूनच्या अनिश्चिततेमुळे मग उत्पादकता कमी आणि एक पीक पद्धती आणि सोबत. इतक्यात पाऊस जास्त होतोय की कमी होतोय? या अलीकडे तरी आहे पाऊस. बरं. पुण्यामध्ये आजकाल बघायला मिळतंय की गुन्हे खूप वाढत आहेत आणि तरुणांमध्ये ते वाढत आहेत जास्त. हो. काय कारण आहे त्याचं? सर गुन्हे वाढण्याचं कारण हेच म्हणू शकतो आपण की त्यांच्याकडे तितका व्यवस्थित रोजगार उपलब्ध नाही आहे. बेरोजगारी असं म्हणायचं तुम्ही? हां. अच्छा, चालेल. तुमचा पहिला प्रश्न कुठला आहे? डेप्युटी कलेक्टर, दुसरा, त्यानंतर चीफ ऑफिसर नगरपालिका, त्यानंतर ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, त्यानंतर DYSP आणि मग त्यानंतर SC/ST. DYSP खाती काय घेतलंय? सर मला डेप्युटी कलेक्टर या पदाची कार्य जास्त आवडीच्या क्षेत्रातील वाटली. त्याच्यामधून डायव्हर्सिफाईड प्लॅटफॉर्म मिळेल आणि प्रमोशन IAS वरती होण्याचं त्यामधून संधी आहे म्हणून. ओके. तू डायरेक्ट UPSC त्याचा विचार नाही केला कधी? विचार केला आहे सर. या वर्षीपासून मी प्रयत्न करणार आहे UPSC. हो. डेप्युटी कलेक्टर जो असतो तो रेसिडेंट कलेक्टर पण असतो का कधी? हो असतो सर. अजून कुठली कुठली पद त्याला मिळू शकतात? यासोबतच उपविभागीय अधिकारी पद असतं किंवा मग उपजिल्हाधिकारी म्हणून विविध खाती सांभाळायला मिळतात. पुरवठा अधिकारी, पुनर्वसन अधिकारी, मनरेगा आणि संजय गांधी निराधार योजना या योजनांची सेपरेट खाते मिळू शकते. सोबतच मग काही वेळा आपत्ती व्यवस्थापन, निवडणूक अधिकारी इत्यादी कामे. असं पण तुम्हाला उपजिल्हाधिकारी माहिती का की ज्यांनी चांगलं काम केलं आहे राज्यामध्ये?
त्यांनी कोणी एखादा विषय प्रकल्प केला, प्रोजेक्ट केला? सर मी लक्ष्मीकांत देशमुख सरांबद्दल ऐकलं आहे. त्यांचं ऐकलं. प्रशासन नामा पुस्तक वाचलं होतं मी, तर त्यामधून त्यांचे कामे ऐकले होते. त्यांनी काम केलं होतं विशिष्ट असं की जे तुम्हाला असं वाटतं की जे उल्लेखनीय होतं? सर त्यांचं एक आपत्ती व्यवस्थापन म्हणून त्यांनी दिलं आहे की ज्यामध्ये त्यांच्यावरती जबाबदारी होती संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिथे पूर आला आहे तिथे जे अन्न पाठवणे कमी वेळात, आणि सोबतच त्यानंतरच्या पंचनामाशी संबंधित त्यांनी एक कल्पकता लढवून काम केलं होतं. अच्छा, पण असं कुठं मॉडेल बनवलं आहे प्रशासनाचं, असं कुठं उदाहरण आहे का? मॉडेल बनवलं काहीतरी जे गाजलं आणि त्याच्यावर उपजिल्हाधिकाऱ्यांनी केल्याबद्दल नाही आठवत सर. नाही आठवत. असं का होत असेल? म्हणजे असं एवढे उपजिल्हाधिकारी आहेत, एवढे चांगले लोक असतात, तर काय ते असं कोणी करताना दिसत नाही काय? सर नेमकं याच्या मागचे कारणे नाही माहिती. अच्छा, चालेल, थांबू.